मामाजी ऐका ना, अहो तुमच्या लेकाचा आणि तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. नाही नाही, गैरसमज नाही. गैरसमज तो वेगळा असतो. हे प्रत्यक्षात डोळ्यानं चिट्या पाहिल्या, तो गैरसमज वेगळा. कानाने डोळ्याचा तो वेगळा. पण हे डोळ्याने पाहिलेले आहे चिट्या. खरंच नाही माहिती कोणी नको. टाकल्या तर त्या. तुझ्या पायी ना माझ्या पोराचा मर्डर होईल. हा, कारण आता ती चिठ्ठ्या उद्या कोणाच आहे तुला तर माहिती असेल. नाही मग खरंच नाही माहिती अहो. नाही नाही नाही, चिठ्ठ्या तुलाच माहिती. पण त्या तुझ्या हातात सापडण्यापेक्षा त्या आमच्या हातात सापडल्या म्हणून ते उघडीच झाले. तू आता चाल, तुझ्या वडिलांकडे चाल. तू सोन्याच्या बाई नको आम्हाला, त्याला सांगू. राम राम ये. दादा दादा हो राम राम राम. बस. झोपले ते काय? हा झोप लाईट गेली ती. हां. फॅन चालू केला होता मग तो झोप लागली. जेवण आता केलं. कुठे घ्यायचे काय? पुढे गेलो मी, इकडे आलो तुमच्याकडे. काय हो? आता तिला घेऊन आलोय. हा घेऊ हा, ती आता कायमची सांभाळ. काय तिच्या चिठ्ठ्या सापडल्या. म्हणजे काय बोलायचं ये बा काय लग्नाच्या लग्नाच्या नाही. हा? तिला विचारा कोणत्या चिठ्ठ्या आहेत, कुणी दिल्या आहेत, हा विचारून घ्या. हा त्यामुळे काय 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 चिठ्ठ्या येतो तो सासरा म्हणतोय. दादा कोणीतरी ना खिडकीमधून चिठ्ठ्या टाकत होतं हा आणि ते चिठ्ठ्यानं पाहुण्याला म्हणजे माझ्या नवऱ्याला हा. आणि मामाजीला सापडल्या. पण मला नाही माहिती दादा, माहिती का देवा शपथ मला नाही माहिती, खरंच नाही माहिती कोण टाकल्या तर. तुम्ही असं काही नका कुठे कशी नाही, मग त्या चिठ्ठ्या आपोआप आल्या का? चिठ्ठ्या कशा काय आल्या? कोण आहे नालाय काय खिडकीतून ही येत असेल, खिडकीतून चिठ्ठ्या परत येत असतील. हा, यांचं कधी पण चालू आहे. अहो मग तुम्ही लक्ष ठेवा ना, पोरं काय आहे आता का? काय तिथंच लक्ष देऊ. हा? हा, हे बघा, तुम्ही सोन्याची असं तुमच्या ताब्यात आणून दिली, आम्हाला नकोय. माझा वाणिकीचा मुलगा आहे. उद्या ते हिचे कोण आहे काय, त्यांनी जर मर्डर केला म्हणजे मग पोराचा हिच्या बाई असं हा, पोरगा ते ठेवून. काय? मग मुंगी नाही नाही किडाला मारायचा नाही नाही, अधिकार आता प्रेमाबाई काय होऊ शकतंय. माझ्या पोराला धोका राहील तर ती मला नकोय. लक्षात ठेवा. नाही नाही, तुम्ही तिला विचारा चांगलं, कोणाला दिल्या चिठ्ठ्या दिल्या, काय केलं, कसं काय. ते आता त्याच्यावर नाव नाही. मामाजी खरं सांगते अहो, दिव्याची शपथ घालून सांगते, मला नाही माहिती शपथ चिठ्ठ्या घेतली कशाची पोरं. आहेत. नाही नाही, ते कधी येऊ काय येऊ, तुझा नवरा गेला का, असं काय चिठ्ठ्यामध्ये लिहून ठेवले माहिती का. मग ते कधी भेटायचं काय तुम्ही बघा, विचारून. आपण अक्षर ओळखलं असतं तिनं- किंवा कोणा तुम्हाला दाखील म्हणून तिला लगेच हे करून टाकल्या. नाही काय मग त्याचा नाणेट करून खऱ्या टाकले. गोष्टीला काय द्यावं मग दादा, मी घाबरली. काय नाही काल फाडल्या दादा मी घाबरली होती. कारण कारण कोणी काय तुम्ही सविस्तर विचारू नका. ओळखलं असतं काय नाही, तुम्ही तिकडे लग्न लावून टाका, तुम्ही लागलं तर. बापरे. महापौराला चार भेटतील. हे बघा हा. तुम्ही त्या तुमच्या निमित्ताने काय पोरबा ठेवू नका. आणि तुम्ही काय म्हणत्या महापौराला 4 भेटतील, तुम्हाला लई मत असं तर माई पोर तशी मी जाणार नाही घरात. लग्नाचं मी लग्न करेल ऐका. हा. तुम्हाला मी एकदम म्हणून नाही सांगत. मी पोरीचं लग्न केले, माझा जवळजवळ 10 ते 12 लाख रुपये खर्च व्हायला. तो खर्च भरून द्यायचा आणि तुमच्या पोराचं लग्न ठीक करून आहे, द्यायचं. तुम्ही आता कोर्टात जाऊ, हा. तिथं वकिलाकडे जाऊ, हा. तिथं फारकत जे करून टाकू. हा. तुमची लग्नाचा खर्च आहे ना, हा. तुम्ही भरून घ्या. चालेल, ओके, पण ओके. पण आमच्या जीवाला जाऊ पण हे बघा हा. आता मी 4-5 महिने मला राहणार पोर ऐका. हा. जर येणं जर काय आढळलं, हा. जर नाही आढळलं हा. माझ्या घरी, हा. तुमच्याच घरी कसं हा. आढळतं मग माझ्या घरी माझी पोर राहणार आहे ना. हम्म. जर माझ्या घरात येऊन जर काही चिठ्ठ्या ताट्या जर दिसल्या मला आता तुम्ही बघा त्या- 5-6 महिने. मग पाहतो. हा. जर नाहीच भेटल्या हा. तर मी तुम्हाला स्वतः फोन करीन. हो आमच्या घरी पोर आणून घातली 6 महिने झाले का 4 महिने झाले काय झालं चिठ्ठी यायला. मग तुमच्याच गावात काय येत्या आपण 6 महिने फार लांबून आलो तर तुमच्या हा. घरी ठेवा. हा. हा. मग तो तुम्ही ट्राय घ्या. तोपर्यंत तुम्हाला पोराचं लग्न करता नाही करणार मी तो. एक जण ठेवा. हा. मग काय जायचं घेऊ नका. बरं चालेल चालेल ना? ना. हा. हा. जा चालेल, चालेल. बरे चला जा येऊ. चहा घ्या सर हो नाही नाही, चहा नका आता. ये बा नाही नाही, मी चहा तवाच येईल प्यायला आता. बर बर चालेल हा, हो आता चहा नका मला. या या हा. हो देवा काय पाहायला भेटू राहिलं मग काय ऐकायला येतं. आज एवढं मेहनतीनं लग्न करून एवढा खर्च करून भाजी का पोरे खरे सांग
दादा मी आईची शपथ घालून सांगते, नाही माहिती मला. देवी आईची शपथ घालून सांगते, नाही माहिती मला कोण आहे तर. मी नाही लिहिलं दादा कोणाला तर. त्याला याड लागला का तुला एड आणून घालायला? नाही दादा, चिठ्ठ्या आहे तिच्यावर, धमक्या पण आहे. चिठ्ठीमध्ये असं पण लिहिलंय की तू जर तिला जर नांदवशील तर तुझ्या मुलाचं मर्डर करेल म्हणून. अरे पण टाकणारा कोण होता काय तुला? नाही मला नाही माहिती, काहीच नाही माहिती दादा. आम्हाला नाही राहायचं दादा इथं, पण माझ्या नवऱ्याच्या घरी राहायचंय. काय टेन्शन नको घेऊ, मन मोकळं मांडून राह. पाहू कोण आहे काय आहे, येईल निदर्शनामध्ये. मग त्याला काट्याला काटाच काढील मी, सोड मारणे मी त्याला. मला माझ्या नवऱ्याजवळ जायचं दादा, मला नाही राहायचं इथं. मला नवऱ्याच्याच घरी राहायचे, मला नाही राहायचं. नवऱ्याच्या घरी जायचं? हा. आता तो सासऱ्याने तो नवऱ्याने सांगून तो सासरा इकडे आणून घालायला आलाय ना. आता मी तुला आणून नेऊ घालायला येऊ का तिकडे? तो म्हणतो सोने जास्त तर माघारी नका. हा दादा मी एवढी सभ्य असून कशाला परीक्षा घेतो रे माझी? मग त्या चिठ्ठ्यामध्ये जर धमकी देतोय तो समोरचा कोण आहे तो चिठ्ठ्या येणार ना. हा तो नवऱ्याचा खून करेल आणि त्या तो सासरा म्हणतो तो पोराचा खून करेल आणि तिला नांदावलं. हा ते कशा काय नांदवतील मग तुला आता? नाही माहिती. मग थोडा दम काढ. पाणी का पाणी, दूध का दूध होईल. मी बरोबर निर्णय घेतो. हा घाबरू नको. जाय उचल बॅग, जाय पाणी मागे, चहा पाणी ते करून पे. खायला डोक्याला ताण येतो बघ. आईला म्हटलं बरं झालं पुरीचं कल्याण झालं मावाल्या. एवढा लग्नाचा खर्च करून आणि जे घराने यायचे ते आलेच. पण माझ्या पुरी तशा नाही ना भाऊ. हां याला काय लोक नालायक वागा त्या भाऊ. ज्याचं एखाद्याचं चांगलं होतं असेल तिला मिठाचा खडा टाकून मोकळ्या होत्या. म्हणजे नांदूनही द्यायचं नाही आणि मरूनही द्यायचं नाही आणि जगूनही द्यायचं नाही. अरे शिरपतरावचा फोन येईल, येतो म्हणे. काय ये ना अजून बसला का समा? नाव काढलं लगेच इकडून करून मागून करून. मी मागू वार करणार माणूस. असं गुपचूप नको वार करायचं बाबा. करणाऱ्या करायचा, सगळे नाही केला करायचं. केला केला आपण मावस भाऊ ये केला. कोणाच कार्यक्रम केला? कोणाच कार्यक्रम केला? बोलणार नाही ना. हा. तुला माहिती ना मी आज जो छंद झाला तो पुरा करतो. नाही, छंद तू पुरा करले राहतच नाही मला माहिती. हा? हा एखाद्याचा नाद केला. नादच पुरा नाद खोळा आपला. नाद खोळा. आज आहे ना मला मग तो जेवलं इतक्या दिवसात. काय बात करतो? हो माल बोलायचं ना मग. नाही आज आहे ना हं. माझ्या मनात समाधान तरी खूप. हा का? बस काय मोठं काम केलं गाडी तू. अरे एवढं कुणीच काम करू शकत एवढं मी काम केलंय. हा जमीन घेतली काय? मोठे मोठे मंत्री तंत्री काम जमीन घेतली? किरकोळ ते किरकोळ जमिनी मग कारखाने बिरखाने घेतला काय तू? नाही रे ते मग जे ना कोणी करणार ते पठेरा करून दाखवले. चालेल, असं काय काम केलं शिरपतराव? असं काय काम केलं तू? नावच काढतील आपले लोक. हा एका टायमाला आहे ना हं. आमच्या गावात माहिती मिरवणूक काढते मिरवणूक संध्याकाळी. इलेक्शन जिंकलं काय मग? सरपंच फिरपंच काय आपलं काय. इथं काय असेल गाड्या? लय महत्वाचं काहीतरी काम करली सर तू. जाऊ दे, अभिनंदन तुझं झालं. हा अभिनंदन. अबे पुढून तोंड फोडलं हं. आणि मागून असं वर केलं. पुढून तोंड फोडलं, हा, मागून वर केलं. जे- नारळ प्याला काय तू? नारळ पाणी प्याला काय? नारळ पाणी प्याला मग? सांगू तुला खरंच सांगण्यात काय रे तू लय ताणी तो गाड्या. कोणामध्ये बोलायचं नाही ना. बोलणारच नाही, अजिबात नाही. कमळी दिली ना काढून. काय बात करतो? चहायला बाटल्या घेतला कडे तू. माणूस आज होता सारखं हो. नाही आपला नाद करणं एवढं सोपं आहे का? हा नाद करायचं आपण शेवटच करतो पुरा. नाही पण मग कस काय लावली कस काय जजमेंट? काय डोकं लावलं तू? तुला काय करायचं माहिती का? हा. मी ना उद्यावे ना हा. खिडकी वाटत चिट्या टाकून द्यायचं यो बाबो. आणि त्या चिट्या सापडायच्या नवऱ्याला. हा हा, तुझ्या सापडल्या नवऱ्याला सापडला. चायला नवऱ्याचं तुझ्याला बांधा सासऱ्याला आणून लागतच नाही मला लागतच नाही. चायला लय आतल्या काठीचं निघला रे तू. जेवढं वरून काळाय तेवढं आतून काळाय हो. तू सिद्ध केलं पण करून दाखवलं वागा. करून दाखवलं. नाही तू बोललेला होता मला शब्द आठवतो बरं का हा अजून. हा हा तू भर बैठकीत बोलला होता. हा हा मामा पोरगी माझी नाही झाली तुम्ही कोणाचीच हो देणार नाही. बरोबर आहे ना. यायला खरं गाड्या. पडत सडत हा पडत सडत जायचं का चक्कर मारायला? चक्कर मारायला जायचं का? जाऊ मामाची विकेट घेऊ थोडीशी. जाऊ जाऊ हा मामाला नाकाना कांदे फोडायचा. मामा लय टाईट.
मामा मग लय लय टाईट मामा. काय गावात एवढा मामा ताईट कोणता नाही. हा मामा एवढा एवढा पण लय ताईट लय टाईट. वागता वागता जाऊ 3 ठिकाणी मोडेल. आईला. 3 ठिकाणी मोडेल असून सुद्धा एवढा. नाही पण त्या पुरी चांगल्या होत्या ना म्हणून आपण ते मामा मामा करायचं. हा आता मामा गेला उडत. गेला उडत. पुरी काय ती एकुलती एकच होती ना, एकुलती एक पुरीचा फांगडा करून टाकला. नाही तिला 17 ठिकाणी नवरा करतोय. हा नाव जाणार नाही घेणच करून पुन्हा डबायला दिली बाई ना मला तर. हा तुझी पहिली वाली तिथं लयच आवडली जंतर माहिती तिथं. हा, तिचं काय तिला फार काही टाकी म्हणलं हा मी भेटतो हा देऊ शकतो बा तू. आपल्या मनात आली त्या गोष्टी करतोच आपण. चांगली बाबा आई स्वभाव चांगली आहे. पण ती फक्त तुला जम बोलू देत नाही ती. बाकी आमच्यासारखे लय गोड बोलायची ती. नाही पण ती मा दाखवून देत नाही काय गोष्टी. मग तुला कंप्ली करायची ते का? अरे कंबळीला जसं शाळेत होतो ना मी शिकायला मामाच्याकडे होतो ना हा तेव्हा पण कंबळी मापैकी मला बरी हा ना कंबळीला मी एका सायकल जायचो हा त्या टायमाला ती मला आयला का रे त्याला जर माहित पडलं मग आम्हाला दिल तो गाडी घालून ते. तिला कोण सांग करीन पाठ्या करीन मी हा डबल करीन तू ते आयला ना ताल ताण ताण होतील तुला त्या दोघी जणी. हा हा तानवती मग मी का माय का कसं रे वड ताट करतील इकडे तिकडे. शक्य आहे का मी वाटून देऊ दोन बायका वाले लय जीवन बेकार आहे. काय लय जीवन अवघड आहे. अरे दोन ते बायका चांगले एक सांगा जर काय वाद झाला ना हा. का लगेच दुसरी का जेवायला हाय बा प्रेम लय करते. दुसरी का मी वाद त्या झाला. दोघी लय प्रेम करत्या. लय लय जीव लायते दोघी असल्या ना. आता मामाला आहे ना हम्म. मामाची मदत करतात जाऊ दे, पण मग मी काय आणतो मामाला भेटायला जावं लागलं एकदा. जाऊ ना, जाऊ. जाऊ थोडं दम मार. बरं मी एक केलं योग्य का काय वाईट वाटतं तुला? तसं आता योग्यच म्हण योग्यच म्हण मी तर योग्यच म्हणाल हा कारण तू जिरवली त्याची जिरवली मामाची. जरा ठोकली हा. साळून ठोकली साळून ठोकली, साळून. साळून ठोकली खुटी आता आता कवर उपट मामा कोणाला तोंड दाखवेल का आता तोंड लपून फिरला आता. तोंड लपून फिरला तोंड खाली लपून. खाली तोंड कर हा खाली तोंड घालून खाली तोंड घालून फिरला. हा वर तोंड करू शकत नाही मामा आता वर हा, त्यानं काय वर मान करावा. हा. हा नाव शिरपत्र अवधानात करणे सोपं आहे एवढं. नाही, अवघड काम केलं पण नाही, पण मग माझं असं मत होतं अबे, बाई मी जे केलं ना आता तो गांगे हा. तो एकदा मला बोलला हा. होता किती वेळ उभं राहिला दिला का निवडून निवडून दिला. पाडलाच पण माझं काय म्हणणं होतं बा, जाऊ दे अर्ध नाही वय झालं होतं नांदू द्यायची असते काय आलं ते नाही काय? रे. हं? माझा छंद होता हा तू छंद पुरा केला बा. जेवण सुद्धा नव्हतो कधी हा, ते आहे रात्रंदिवस माझ्या डोक्या मग काय रे ते लग्न झाले होते करमत असेल की लग्न झालं तिथं. हा तुमचं एवढं जुळेलं होतं आमचं काय नव्हतं वडले नाही नाही नाही. हा तिच्या बाहेर काय नव्हतं फक्त मनोमन आवडायचं बा एकमेकाला. ती नव्हती मावा प्रेम कर पण मी लय करत होतो. हा मला आवडायचं हा आणि हुशारच शाळा. लय हा, हुशार, लय हुशार. लय हुशार. जातो का? आता नको चालेल पार्टी करू पहिले. हा, मागून पार्टी हा पार्टी 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 बरं तुला काय खायचं हं? तू तू मस्त खाऊ घाल भाऊ, तू म्हणशील तेच. चल, गाडी बिडी घेऊन असं जाऊ इकडून. मग तिकडून आले मग मामा जाऊ उडवायला हो कशात बाई माणूस कागदपत्र हे ते कशात काही ठेवता बरं हं? असं राहतं का हे ठेवणं कामाच्या वस्तू जाग्यावर ठेवायच्या ना बरं. मनीषा काय करू राहिली? अगं काय नाही हे आवडत होते का बसारा हे बघ ना कागदपत्र हे सगळं एका जागेवर ठेवून देतं हा माणूस. नवरा का कुठे तुझे? काय असतं बाहेर काय ग बाहेर. अच्छा म्हणजे तुला काही माहित नाही बॉस. का बरं काय झालं काय झालं? हं? तू जरा लक्षच ठेवत जाय ना थोडंसं. आपले राहिलं म्हणून काही लई हे नाही करायला लावू ना. हे म्हणजे झालं तरी काय मला सांग ना बाई. झालं तरी काय झालं तरी काय काय केलंय माहिती का? हा ती कमळी नाही का हा तिला तिचं घर पार आता मोडलं सारखंच केलंय. म्हणजे माझ्या नवऱ्याने काय केलं बरं आता घर आता मोडायला? काय केलं तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात खुमा होता काय म्हणे मी असं ऐकलं तिने तिच्या घरात नेऊन चिट्ट्या चिट्ट्या फेकल्या. माझ्या नवऱ्याने हा तिच्या काय सासऱ्या बोलती तू तिच्या सासऱ्याने पकडलंय ते आणि तिला डायरेक्ट नेऊन घातलंय. म्हणजे इथपर्यंत गोष्ट केली मग सासऱ्यापर्यंत. हा आणि तुला कोणी सांगितलं ग कोणी सांगितलं म्हणजे कोणी सांगितलं मला तू कोणी सांगितलं मग? कानावर आलं का कसं हे बाई मी ना ते माझ्या नवऱ्याकडे आले होते मी सगळं ऐकलंय माहिती का. तुझ्या कानाने ऐकलं का? हा माझ्या कानाने ऐकलं म्हणून मी तुझ्याकडे आली आहे. आणि का आली माहिती का आता ते दोघं बहुतेक तिकडे गेलेले. हा का हा बाई मी म्हणते माणूस घरात का बरं यायचं हे बघ
कुठं पण कागदपत्र सुद्धा तिने ठेवत नाही, कुठं काय वस्तू ठेवली का तिथंच राहून जाते आणि मी आवरते येड्यासारखी ना आम्हालासारखा बाहेर पडतो. मग काय कमलीच्या नागाला लागेल का काय? ते काय झालं आता, मी माझी बहीण आहे त्याच्यामुळं मला जास्त काही तिच्याबद्दल नाही. ते आधी त्यांचं जमाईसारखं होतं, नाही माझ्या बापाने दिलं नाही ना, हो मग त्याच्यामुळे एवढा गोंधळ झाला ना. हा मग आता ते दिलं नाही तर ते खुरखुरा कुठं काढायचं, ते तिला जिथं दिलं ना तिथं त्यांनी जाऊन काड्या केल्या आहे. म्हणजे तिथं नांदू द्यायची नाही तिला. मग तू एक काम करायचं होतं, कमलीला फोन करून विचारायचं होतं, बाई मला असं असं काय विचारू, मला माहिती ना माझा आता. नवरा बोलतोय. नाही ते कसं विचारायचं, तर तुलाच घेऊन जाते मी, तू डायरेक्ट चाल आणि मग तुला समजल. कारण आहे ना ते गेले आता बहुतेक तिकडच गेले. माझा नवरा busy आहे का तिथं? मग आता ते दोघच गेलेले, माझ्या घरी आले, तिथून सगळं कारस्थान त्यांनी केलं आणि बहुतेक तिकडं गेलेले ते. मग आता काय करायला गेले ते मला पण नीट कळणार नाही. तू चाल आता माझ्याबरोबर, चाल मी तुला बरं, त्यांची म्हटलं सोयच लावते चांगली मी. तू ते काय करायचं तू पाय. पण आज तिचा संसार उद्ध्वस्त व्हायवर आलाय. आणि बघ आपण येड्यावानी घरातच राहा काम करत. ताण झाला भाऊ आता. पुरीला आणून घातलं हे ना, डोक्यात बाकडे झाले डोक्यात. ये म्हणजे दा काय 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 आले अरे बापरे, काय बोलत हे तुम्हाला? दोघं नाही आले का? हां हे नाही आले दोघ जण? नाही नाही हे कोण? कोण आता तुमचं एक जाव आहे हां आणि हिचं नवरा, तुमचं दोघं एक जण भाचा. तुमच्या सोबत होते ना वाटतं. कधी? हा त्यांच्या सोबत नव्हते, ते आलेच नाही अजून. पोचले नाही, पोच म्हणून मी विचारिते. नाही आले का? तुम्ही आले नाही मी का बरं आले माहितीये का? संग केलं तुम्ही? मी तिला घेऊन आले. ही माझ्याकडे आली. तुमचे नवरे ते नाही माहिती मला, तेच मला वाटलं आले का नाही का. हा येणार आहे बहुतेक. का बरं येणार आहे माहितीये का? काय? तुम्हाला कळू देऊच नका का येणार आहे, तुम्हाला माहिती झालंय. काय झालं? काय झालं? मग आम्हाला कळालं ही आली ते. हे तुम्हाला काय माहिती आली? मग तुला तर काही फोन केला नाही मी. तुम्ही फोन तुला नाही फोन केला. तिचा काय संबंध येतो? माझा काय तिचा संबंध नाही, ही तिला काय माझ्याकडे फोन- आली म्हणून मी आली हिच्या तिचा सोबत. काय संबंध येतो? मी फोन नाही केला याच्यासाठी, डायरेक्ट का आले माहिती का तुम्हाला? सगळं कारस्थान आहे ना हिच्या नवऱ्याने केलंय, हिला माझ्या आणून नवऱ्याने घालायचं. करेल ना, तेच बघायला आलोय. हिच्या ही सासऱ्याने मला आणून घातलं नाही हिला. हा चिठ्ठ्या सापडल्या ना तुझ्या घरात? माहितीये का हे कोणी केलं? हिच्या नवऱ्याने चिठ्ठ्या टाकलाय तिच्या घरामध्ये. माझ्या नवऱ्याने कारस्थान करेल म्हणून आले मी, हिने मला सांगितल्यावर. ही चिठ्ठ्या ना तुला दाबताना आले तो नवरे. मला तिला आता माहिती माहिती झाले झालं. आणि आता आले तर तुम्ही कळूनच देऊ नका आधी. म्हणजे पुरीचा खेळ खंडोबा करून राहिली. हा मला कळत आहे त्यानं काय का बर? हा का केलंय? काय? तो ही पोर मागत होता. पण मग आता झालाय ना संसार कोणचा दिली ही कोण दिली ना, पण का काढायला कोणाची होता? कोण आहे का नाही का? नाही पण तो आहे नवरा तसंच आहे, तिचा नवरा तसंच आहे. माझ्या नवऱ्याने एकाच माळीची दोघं. त्याने नाही केलं. ते घे बहुतेक मला असं वाटतं पार्टी बिटी करायला ऐकलं मी. ते नाही आम्हाला सांगायला आलं त्याच्या नवरा घरात. मी ऐकलं ते त्यांना सांगत होते मी असं असं केलं म्हणे. हा असं केलं म्हणे. संसार मोडून पार्ट्या खाता. अरे पण पटायला पाहिजे का आपण मामाशी डोकं लावून राहिलो, मामाच्या पुरीशी ते करू राहिलो. हा बरं नाही दिली ती, पण दुसरी कोणी दिलीच ना. हे कळत आहे का त्यांना? नाही आता त्यांना येऊच द्या, मी नाही, त्याला मार इज्जत घालायची बा. आता ना टेन्शन घेऊ थांबा, नको, बघते मी एक काम त्यांच्या. करा. ते येतीलच आले वेळ तर काय म्हणत्या काय नाही पहा. आम्ही घरात थांबू तू मध्ये आणि काय होतं मग समोरासमोर का. सांगूच नका आम्ही आले म्हणून. काही माहित झालंय तुम्हाला. तिला मध्ये घ्या, मी बसेल राहतो, तुम्ही मध्ये जा. ते आले का हा. बोलायला लागले का माझी मामा काय चाललंय काय नाही, बस तेवढ्यात तुम्ही लागेल हळूहळू या. हा आधी काय होतं तुमचं पाहू द्या. हा, जा हे झालं माझी बाई. हा जा. काय गेम केला बघ, सख्खे भाषे ना आणि मामाशी खेळायला लागले तुम्ही. अरे काय वागत आहे काय नाही. बरं थांबा. मग असं करेल त्यांना ज्या देईल ते सुद्धा पाठवणार नाही. मग तुमचं असं जीव येतो तुम्हाला. कसं काय झालं? लय जोरात काम झालं शिरपत, एवढा आग्रह करत बरोबर असता का? संध्याकाळी जेवण. हा नाही गाड्या तू माझं तब्येत वजन वाढीत तू माझं ना आता गप्राय आता पाहून मामाच काय चाललं. मामा बस कर. काय चाललं मामा? काय नाही बस केलं. लय वाईट वाटलं बरं का मग, लय वाईट वाटलं. काय कर हसराय शिरपत? का हसराय? खोकलो. हा का? मामाला दुःख वाटतं.
मला लय वाईट वाटलं खरं मामाचं ऐकून ना, लय वाईट वाटलं. नाही मासं नालगले काय मासं नालग हम्म. असं नालगले म्हणजे विचार कर शिरपतराव, 10 वर्ष झाले, 10-15 वर्ष होतील आता. म्हणजे काय त्या माणसाला लाज वाटायला पाहिजे ना. मूर्ख माणसं मग मूर्खाचं लक्ष. पण आता हे चुक्या यांच्या होईल ना. हा यांची बी चूक आहेच. काय चुका झाल्या आमच्या? जिरं चांगलं हा. मागं नाही आमच्या काय चुका झाल्या? अहो, मामा तुम्हाला एवढं चांगला चोला माणूस दिसला नाही, तुम्ही किंमत नाही केली. मग त्याला काय बिगर बायकोत ठेवला का? हं? बिगर बायकोत ठेवला त्याला. पाहिलं दिलीस ना मावाली पोर. काय रे शेठ? दिले ना एक पोर कोय ना. आपण तुम्ही मला दिली ना, त्याच्यापासून त्याला नाही दिली ना. त्याला नाही दिली पण त्याच्या कोय झालंच तर लग्न. आम्ही दारला त्याचं येतो. तो लग्न झालं कोणी का नाही? ऐकल? का तू बिगर बायकोत राहिला? झालं. आणि काय? अरे तिने तोच मला तिने सारा प्रश्न तो भाऊ. मला तू काय या महापुरुषी डोकं लायचो? नाही आपल्याला काय करतो मला कळायला तो तिकीट टाकायला घ्यायचा तिला. कोण तिच्या घरी शक्य आहे का कोण? शक्य आहे का उलट मी दुःखी झालो दुःखी बसतो. कमळी त्या काढून दिल्या ना दुःखी झालो माझं मन दुःखी झालं बाबा. म्हणजे तुला बाजी बापोर तुला नांद द्यायची नाही का? नांद द्यायची नाही बच्चा. नांद आनंद आहे आपल्याला आपलं आपलं नातेवाईक आहे, आपलं ना खाली त्या जातं. चिठ्ठीत काय लिहितो? त्या पाहुण्याला या मग तिच्या सासऱ्याला म्हणतो तुमच्या पोराला खून होईल तुमच्या पोराचा तिला नांदावल्यावर. हा? म्हणजे आज चिट टाकली की शिरपत नाही. टाकली? नाही नाही आपलं मला लिहायचं तरी येते का अरे मला लिहायचं त्याचा अक्षर नाही खूप बरोबर. बरोबर लिहून घ्या त्याचं. बरं. एवढं सोपं नाही. मला मराठी आकडे जमत का काढायला नाही नाही वाचत नाही. तू बाचाय भावाला तू लहानपणामध्ये माकच लहानचा मोठा झालाय. तुम्ही त्याला अंगठा छापच ठेवले ना, मग तुम्ही अंगठा छापच ठेवले मला ना. याय ना सामा हा. मी त्यांना कसं शिकावतो ना जे मला मध्ये सोडून द्यायचं मास्तरीला गोटी मारली होती, खोटं नको बोलू. मास्तरीला गोटी मारली होती. डोळे गेलतो बाबा काय हा सांगतो? गोटी फेकून मारली होती. तिथं ते नाही का वेगळं हा डोळ्यात गोटी फेकून मारली त्यांनी. मग काय करायचं रे पोराचा इकडे त्याला आणून घातली त्या माणसानं. तिने काय लावून करायचं मग तो मला जर या चिठ्ठीवर आमचा खून होईल म्हणा महापोराचा आमचा. ते पोरीला बेकडे रे, नाही. तिचं नवऱ्याला बेकडे. अरे कोणाच्या नशिबाला खेळू नका जरा. हात रे ते हं? अरे काय तुम्ही वागू राहिले भाषे म्हणायची लाज वाटू राहिली आणि तुम्ही मामाच्या पुरीला रांधून द्यायला. नाही हं? आपलं आपलं काय बजावून जाऊ हे शिरपत हट छे. काय रे फारकाचे वाले ते नाही, नाही. ते जाऊन टाका हं? जाऊन टाका मग फारकत झालं काय करायचं तिचं? तर जाऊ दुसरं नवरा पाहून. म्हणजे मी तेच करीत बसू का नवरेच पाच देऊ का परत दुसरा केला तर तिला तू काशी करणार का? हा नाही, ते- मग 10-15 लाख रुपये लागणार घातले मी. ही तुमची बोल आहे बोल हं? काय बोले? अरे काय वागू राहिले काय ही कधी आली इकडं? त्याला एक तास झाला येऊ. बापाचं घर हा? अरे पण मग मला विचारलं का तू? तुम्ही आले का मला विचार तुम्हाला काय विचारायचं काय माहिती? तुम्ही मला विचारलं का या इकडं. शेषा ही बी वहिनी बी येईल. तुमच्या दोघांशिवाय हा गेम होईल माझं तुमच्या दोघांशिवाय ए, मामा आपला काही संबंध नाही. पार्ट्या आपला काही संबंध नाही मामा, आपला काही संबंध नाही. खायला घ्यायचं का नाही तुम्ही आता? हा? पार्ट्या खायला खाऊन आले का नाही? नाही पार्टी तो म्हणे भाऊ काय कंपनीला आणून घातल्याची पार्टी खाली का नाही तुम्ही दोघांना? नाही वेगळी पार्टी होती रे. तुम्हाला आनंद झाला का नाही? हो नाही हिचा नाही. बर्थडे आहे ना हा. संध्याकाळी. कोणाचा? हिच्यावाला बर्थडे माझ्या बर्थडेचं काय कारण असतं मग हो, हे बात तुम्ही नीट बोला बरं का आता. हे बा, मी सगळं ऐकलंय आपल्या घरी आले होते निंदाळा. हा हा काय 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 बोलले? तू तू कधी येईल होते? मी सगळं ऐकलं नाही का चिठ्ठ्या फेकायला हे हा यांनी चिठ्ठ्या येऊ द्यायला हा का? नाही हो ते नाही माहिती मला. माझ संबंध यांनी नाही. केलं नाही आता सांगत होते मी असं असं केलं. अरे तुम्ही सख्खे मावस भाऊ आहे. हा, हा. मला माहिती आहे ना तुम्ही कोणत्या खोडीचे. चिट्ट्या तुम्ही हा? काढल्या? आमची ना त्या झाडावर तुम्ही बोबडे चढायचे आराधरी करायला. हा? मुंगळा चावलाच एकदा मला. मुंगळा चावला तर तुम्ही मुंगळा. का साधा त्रास दिले का मला लहानपणी? पण तुम्हाला पण लाज वाटत नाही का त्यांच्याशी सोबत संगत करतात? हा? बरं संध्याकाळचं काय नियोजन काय बाई, लगेच संध्याकाळचं पितळ उघडं काय पडलं. तर मी काय संध्याकाळी केली चुली. दादा मी काय म्हणते तुम्ही चिट्ट्या कावर फेकले कोणी तुम्ही तो नाही शिरपत पण तो चिठ्ठी फेकायचं वय आहे का? चिट्ट्या फेकले म्हणे चिठ्ठ्या मी फेकेलच नाही मग मी दुसऱ्याकडे देत होतो हा ची, हा, ये बाई तो नवरा तू अजून एक समजूचा महापुरीचा खंडाळा बांडाळा करायला मिळाला बरं का? तिला काय सांगेल आता? तुम्हीच पहा त्यांच्याकडे हा? जरासाठी. मॅडम तिकडनं नाही यांच्याकडे मी यायला सांगते का? मी यायला पोलीस स्टेशनला नेईल दोघायला पण. काय म्हटले तुम्ही हा. काय म्हटले पोलीस नाही स्टेशन. मी ना चिठ्ठ्या फेकीत मग कोण फेकले दुसरं माझं नाही, आपला काही संबंध नाही, माझा काही संबंधच नाही. तुम्ही काय ऐकलं म्हणजे तुमच्या बायका येऊन सांगायचं त्यांनी ऐकलं कमळी काय रे तुझा संसार मोडत होता वर. कमळी ए बाबा ही तर पण लयच अशी झाली. एवढी जाम झाली भेटली का तुला हा? थंडी जीवाला काही थंडी भेटलं का माझा संसार म्हणून मग- काय भेटलं
तो काय ऐकलं माझा संसार मोडून? मामा नसेल नांदीत ना घे फार करतो दे दुसरा नवरा करून हा? एक काम करतो तूच करतो का म्हणजे लाज वाटती आता याला हे म्हणून खरंच ना. दादा धरून चांगलं 2 वडाने त्याच्या म्हणजे कानामध्ये. काय त्या आता तोंडाला पाप लागला. बाच्याला मारले माप हा, पापड हा. बाच्यांनी काही पण बोलून टाळायचे. लय पापड संसार मोडला नाही का बाप? बाशानं मामाला मारते चालतं चालतं मामानं मला बाशाला पाय पडावं लागलं त्याच्या हाती. भाषेच्या. विजिवंत मग. धरून अहो, वापरता का? हे जमाना गेला. जर असे पुण्य हे गुण येत असतील ना तर हे सगळं सोडून द्या तुम्ही. एवढं मी वय सांगते. झालं तरी पण अक्कल नाही का? तिला संसार चालू होता ना. माझ्या संसारामध्ये काय डोकायची गरज होती? डवळा करायची गरजच नाही तुला. काय गरज होती? बरं मामा काय मिळालं तुला खरं काय बोल. फायदा झाला का खरं, मला काय कमी होतं काय मला काय कमी सांगा काय ते? काय नाही महाग अरे तो तिचा वय बसत नव्हतं. हवाई बसत नव्हतं काय? आम्ही शाळा शिकत होतो तुम्ही काय एकत्रच खेळले हा. लहानचे मोठे झाले हा. मग शिकायला तू बाक होता तिला नाही आवडलं. तू रे आवडत मला नव्हतं आवडत तू. मला आवडत नव्हतं. तो स्वभाव नाही आवडते शिरपत तिला स्वभाव कलर बोलतो तिने हा मी कलर केला होता डावळा काय डावळा करतो आता मला ही दिली नाही काय किती बोरी बसा ती बरोबर आहे, बरं. आई जायली ती याची ना वय केली पण सोय नाही गेली. काय तो बाबा भाऊ पाय अशी नाटकं करायची हा? होती, माझ्यासोबत लग्नच कशाला केलं मग? हा पाय आज का एक काम कर तुम्ही काय कर काय सोडून रे, निघून. नवर- हिचं होऊ दे यांचं. हे बघ, नवरदेव पाहिला म्हण नवरदेव आहे सांग सांग कुठे नवरदेव सांग नवरदेव सांग आता बायकोला मी नवरा पाहिला, मी नवरदेव पाहिला. सांगू का? सांगू का? ए, बाई, सांगा, मला सांगा. कधी घेऊन? मला कशाला सांगा ना तुम्ही. हा बाई तुला सांगा, नवरा माझा पाहतो. नवरा पाहिला, मग याची तुला बायको नवरा नवरा पाहिला. नवरा पाहता? तू काय लेकर आता ती मग? ए, ते माणूस खरकेल डोक्याचा हा? माणूस येतो. तो तंगडं काढून टाकीत तंगडं मग माझे तगडे काढायचे होते तर कशाला लग्न केलं तुम्ही माझ्यासोबत? तुम्हाला ते डोकं नाही लागलं आता आहे ना माझ्या बहिणीला मी मिळून तो तंगडा काढीला ना. आताच्या दारात नेईल तुला फरफटीत. बरं हा? जाऊ तिचा शिरपतराव संसार म्हणजे मोडला. काम करे ना सांगू का तू गेला घाल नाही होती काढायला बरं जाऊ दे आता हे जे झालं ते झालं नाही नाही घाल नेऊ नाही. याला न्यायचं समोर याला तिच्या असं काय सासऱ्या. तू आता घेऊ घाल नाही मारी मामाची पोरं म्हणा. अहो, तो एकाच्या दोन परत काही लावून दिला. आपण जाऊन त्याच्या समोर समोर करून देऊ हा, चला, चला. सासऱ्याच्या. हा चल. याला तुम्ही बोलून घ्या नाही तर मग हा माणूस वरतून जवळची येईल ते बोलू पाहुणे देऊ का? बोलून घ्या याला वदवायला लावू. याला हा? पुरं सांगायला लावू काय काय केलं. वरतून काळा यालाच घेऊ पडतो, दे. काळा येतो माणूस. ते हा. माणूस काही चांगला नाहीये. चला चला याला उचला. म्हणायचं शिरपतराव? तेवढं. माझ्यासमोर पाहून राहिले त्या बाईकडं. डोळेच काढून घेत त्याचे. अरे माझ नवर चांगला होती दादा याला उचला. म्हणजे तुम्ही असे का उचलून बघायला पोलीस स्टेशनला? कोणला हो माझा काही संबंध नाही जावय तुमचा मी ए बाई साम्या तू ये ना तुमच्या हो वारी तरी करते का मामा काय? जावय तुमचा आला तुम्हाला पाप लागा हा पाप मी आज रात राहिला कधी हा आज रात राहिली. जावाचं नातं लावलं तुमची पोरगी आहेच ना माझ्याकडं मग तुम्हाला लाज नाही वाटली तुम्हाला अहो, मी काय केलं हा? माझ्या काय चालू राहील तुम्ही काय केलं का? त्याच्या सॅम बाबाच्या आहे समोर समोर. सॅम हा. तुला म्हणतो बास तो वेगळे मला पहिला मामा जावा म्हणा हे भाऊ तो ना 250 रुपये घेऊन टाक काय ते नाही नाही काही नाही आमचं पर्सनल आहे कशाचे 250 रुपये दिले होते त्यांना? पार्टी हा दिली आम्ही. 500 रुपये खर्च झाला कपड्याला घरी आणून घातली ती. त्याची पार्टी दिली हा, मग आणून झाला त्याला येतं नाही किती 7-8 जण जेव घातले मी. कोणी आपण गेलो तर अहो, घरात संध्याकाळी मग मला फक्त 250 रुपयेच खायला मी. मला सुटले. दादा तुम्ही पहिले यायला उठून माझ्या संसाराचं ते नाही काय आता काय करता? करतो याला पोलीस स्टेशनला घ्या चला घे, घेतो आहे नवऱ्याला पण काय रे? ए, अरे मला मी काय होतो फार किती टाका उघड माझ्या ना हा बाहेर का देऊ? नाही तर मग 2 पाय मोडा यायचे. माझा संसार अगं, मोडा, कपडे पाय मोडा यायला कपडे पाहिजे. हा. धर त्या बाबाला आणि घरी का धर. तुला नेपारा पारावडी घे ना, माझा संसार कसा मोडा ना तसा माझा संसार बसून. बरं ए शिरपत चल चल सांग कबूल होय तिला आता काय करणार चल असं बाळाने आणलं. तुला एक काम नीट जमत नाही हा. तुम्हाला लई जमतं, तुम्हाला लई जमतं काड्या. अरे पटायला पाहिजे हा? अरे एक काम दर जमत नाही म्हणजे काय त्याला काही जमलं नाही पार्टी नवरे सुद्धा साथ मग त्याला नाही, याला पण सख्या मावस भाऊ उघडून लावासारखी माही काही चूक नाही नाही